नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या YouTube चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही गुप्तचर विभागामार्फत होणाऱ्या भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। या ठिकाणी मित्रांनो, कायमस्वरूपी सरकारी नोकरी अंतर्गत गुप्तचर विभागामध्ये जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्याबाबतची संपूर्ण माहिती आपण आज या ठिकाणी घेणार आहोत। हे नक्कीच एक रेप्युटेड डिपार्टमेंट आहे मध्ये, ज्यामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळत आहे। अनेक जणांचं स्वप्न असतं या डिपार्टमेंटमध्ये काम करण्याचं। जर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। यामध्ये गट क मधलं हे पद आहे मित्रांनो, ज्यासाठी तुम्हाला 25,500 ते 81 नंबर पे स्केल आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एक्झाम सेंटर्स आहेत ज्या ठिकाणी तुम्ही एक्झाम देऊ शकता। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे। इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, थोडक्यात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या गुप्तचर विभागामध्ये ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 टेक एक्झामिनेशन 2025 अंडर ही जाहिरात या ठिकाणी होत आहे, ज्यासाठी इंडियन नॅशनल्स कडून डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर ही भरती होणार आहे, ज्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन्स मागवण्यात आलेले आहेत। पदाचं नाव ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 हे पद आहे, जे या ठिकाणी भरलं जात आहे, ज्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन्स इंडियन सिटीजन जे काही सर्व आहेत ते एलिजिबल आहेत अर्ज या ठिकाणी करण्यासाठी। बघूया आपण पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे तर बघा, डिस्क्रिप्शन ऑफ द पोस्ट या ठिकाणी तुम्ही बघू शकता। पदाचं नाव ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर 2 टेक हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे, ज्यासाठी सेंट्रल सर्व्हिस जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी मधलं हे नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्ट्रियल पद आहे। पे स्केल लेवल 4चं तुम्हाला 25,500 81 नंबर या ठिकाणी मिळत आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला जे ऍडिशनल अलाउन्स असणार आहे, सिक्युरिटी अलाउन्स 20%, बेसिक पेच्या ॲज पर गव्हर्नमेंट अलाउन्स आणि कॅश कंपन्सेशन ही सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे। टोटल नंबर ऑफ वॅकन्सी सुद्धा मित्रांनो चांगले आहे। टोटल 394 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये ओपनच्या 157 जागा आहेत, ईडब्ल्यूच्या 32 जागा आहेत, ओबीसीच्या 117 जागा आहेत, एससी साठी 60 तर एसटीच्या 28 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। अशा टोटल 394 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट, यासाठी एसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर तुम्ही बघू शकता, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इन द फील्ड्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स और इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन और इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स और इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी और कॉम्प्युटर सायन्स और कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा कॉम्प्युटर ऍप्लिकेशन रिलेटेड तुमच्याकडे डिप्लोमा असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। बॅचलर डिग्री असेल सायन्स मधली, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स और कॉम्प्युटर सायन्स और फिजिक्स और मॅथमॅटिक्स सब्जेक्ट असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता, किंवा बॅचलर डिग्री इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स असेल तरी तुम्हाला अर्ज करता येणार आहे या बेसिसवर। सो या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। यापैकी कोणते एक क्वालिफिकेशन असेल तुमच्याकडे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज जो आहे तो करू शकता। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो एज लिमिट काय राहणार आहे तर ओपन साठी एज लिमिट आहे 18 ते 27 वर्ष हे तुम्हाला एज लिमिट जे आहे ते ओपन साठी तुम्हाला पाहायला मिळत आहे। या व्यतिरिक्त या ठिकाणी 5 वर्ष रिलॅक्सेशन एससी एसटी ला मिळत आहे, 3 वर्ष रिलॅक्सेशन ओबीसी कॅन्डिडेटला मिळत आहे। जे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट त्यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। एज लिमिट हे रिलॅक्सेबल आहे, 35 इयर्स असणार आहे यूआर कॅन्डिडेट्सला, 38 इयर्स ओबीसी आणि एससी एसटी ला जे विडोज डिवोर्स वुमन्स आहेत त्यांच्यासाठी। सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी अर्ज करू शकता। एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये कोणते रिलॅक्सेशन हँडिकॅप साठी नाही आहे, किंवा जागा ज्या आहेत त्या हँडिकॅप साठी या ठिकाणी रिझर्व आहे, रिझर्व कोणत्याही नाही आहेत, कारण हँडिकॅप कॅन्डिडेट या ठिकाणी अर्ज करू शकत नाहीत। सो ही गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घेणे आवश्यक आहे अर्ज करतेवेळी। पुढे बघा, या ठिकाणी सर्व्हिस लायबिलिटी, तुमचं नोकरी ठिकाण हे एनिवेअर इन इंडिया असणार आहे, हे फार महत्त्वाचं आहे। तुम्ही त्याबाबतची माहिती घेणे आवश्यक आहे। स्कीम ऑफ एक्झामिनेशन मध्ये तुमचे 3 टियर मध्ये एक्झामिनेशन होईल। टियर 1, टियर 2 आणि टियर 3 मध्ये तुमचा इंटरव्ह्यू किंवा पर्सनॅलिटी टेस्ट होणार आहे। टियर 1 मध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाइप असणार आहे, ज्यामध्ये 100 क्वेश्चन्स असणार आहे, ज्यामध्ये जनरल मेंटल ॲबिलिटीचे 25 क्वेश्चन, कॉम्बिनेशन ऑफ सब्जेक्ट्स ॲज पर एसेन्शियल क्वालिफिकेशन 75% त्याला वेटेज असणार आहे। यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा, ज्यामध्ये 1/4 मार्क जो आहे तो या ठिकाणी डिडक्ट केला जाईल। 100 मार्क्स 2 तासांची एक्झाम असणार आहे। त्यानंतर स्किल टेस्ट असणार आहे, इट वुड बी प्रॅक्टिकल बेस्ड अँड टेक्निकल इन नेचर। कम्युनिटी जॉब प्रोफाईल नुसार तुमची असणार आहे 30 मार्कांची आणि इंटरव्ह्यू असणार आहे 20 मार्कांचा, ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी होऊन जाईल। यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे। आता टियर 1 ची जी एक्झाम असणार आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये जे असणार आहे ते कोठे कोठे होणार आहे तर त्या ठिकाणी भरपूर एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रासाठी त्यांनी दिलेले आहेत, ज्यामध्ये अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, MMR रिजन, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर हे एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत। नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम देऊ शकता।
यासाठी एक्झामिनेशन फी बघा, जे कॅन्डिडेट या ठिकाणी मित्रांनो 2 कॉम्पोनंट्स मध्ये एक्झामिनेशन फी त्यांनी सांगितलं आहे. सर्व कॅन्डिडेट्सना रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस 550 भरावे लागणार आहे. या व्यतिरिक्त या ठिकाणी मेल कॅन्डिडेट जे असणार आहेत ओपन, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी जे त्यांना ऍडिशनल 100 रुपये एक्झामिनेशन फी घेतलेली आहे. अशी 650 रुपये त्यांची फॉर्म फी राहील. जे कॅन्डिडेट SC ST फिमेल कॅन्डिडेट्स आहेत, एक्स सर्व्हिसमॅन आहेत, त्यांना एक्झाम केलेला एक्झामिनेशन फी जे आहे ते 100 रुपये भरण्यापासून मात्र त्यांना इतर चार्जेस जे आहेत 550 रुपये ते भरावे लागतील. सो ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता. यासाठी काही महत्त्वाचे डेट्स बघा, 23/8/2025 पासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेली आहे. 14/9/2025 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन चलनद्वारे जर तुम्ही फी भरणार असाल तर 16/9/2025 ही लास्ट डेट या ठिकाणी आहे. त्याद्वारे तुम्ही चलनद्वारे ही फी भरू शकता. याबाबतचा अपडेट तुम्हाला mha.gov.in या वेबसाईटवर मिळेल, किंबहुना मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्टली अवेलेबल करून देईन, ज्यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक, त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी जी नोटिफिकेशन आहे ती तुम्हाला पाहता येईल. एक चांगली संधी आहे मित्रांनो. भरपूर कॅन्डिडेट अशा प्रकारच्या भरतीसाठी प्रयत्न करत असतात, ते नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकतील. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. त्यामुळे मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.